नमस्कार. ग्रंथाली प्रस्तुत ऐल तटावर पैल तटावर साहित्य रूपदर्शन या कार्यक्रमाच्या आजच्या 8व्या भागात मी राणी दुर्वे आणि मी सुनंदा होसेकर आपलं मनापासून स्वागत करत आहोत. मागच्या महिन्यात आम्ही साठोत्तरी बालसाहित्याचा वेध घेतला होता. आता या महिन्यात मराठीतल्या साठोत्तरी विनोदी लिखित साहित्याचा वेध घेण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. आता मराठीतला साठोत्तरी विनोद म्हणताच आपल्या डोळ्यासमोर पुलं येतात. इतका पुलंचा विनोदावर वर्चस्व आहे. म्हणजे एखाद्या श्रीमंत घरातलं मूल चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतं म्हणतात, तसे पुलं विनोदाचा चष्मा घालून जन्माला आले होते की काय असं वाटावं एवढा त्यांचा विनोदावर वर्चस्व आहे. पण एकूणच विनोदाची मराठीला परंपरा आहे. त्यासाठी थोडं मागे जावं लागतं. पण विनोदाच्या आनंदासाठी थोडं मागे पुढे करावं लागलं तरी त्यात हरकत नाही. एरवी तसं कुणाच्या मागे पुढे करणं हा आमचा स्वभाव नाही. तर आजच्या ह्या भागात मराठीतल्या साठोत्तरी विनोदी साहित्याचा आम्ही आढावा घेतो. यात विनोदी काही नाही आहे, मात्र अगदी कालानुक्रमाप्रमाणे नाही, पण 60च्या आधी आणि नंतरही मराठी साहित्यात कोण विनोदी साहित्यकार होऊन गेले आणि त्यांच्या विनोदाची जातकुळी काय आहे याचा हा एक मुक्त विचार आहे. रामदास स्वामींनी म्हटलं आहे, टवाळा आवडे विनोद. पण त्यामुळे झालं काय की विनोद आवडणं म्हणजे काहीतरी कमीपणा आहे अशी आपली समजूत होऊन बसली. आता टवाळ असण्यामध्ये म्हणजे चांगल्या अर्थाने टवाळ असण्यामध्ये काय गंमत आहे ती तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आपल्यासारखे समविचारी टवाळ माणसं एकत्र असावीत आणि त्यांच्यात मनोमुराद टवाळपणा करता करता हसून लोटपोट व्हावं यासारखा आनंद नाही. अख्ख्या जीवसृष्टीत फक्त माणसाला एकट्यालाच हसता येतं. बाकी प्राणी पक्षी हसत नाहीत. पाहिलं आहे का कधी की एखाद्या प्राणी संग्रहालयात आपण गेलो आणि वाघ आपल्याकडे बघून हसला किंवा 2 सिंह एकमेकांना टाळ्या देत विनोद करत बसले आहेत. हे फक्त मनुष्यजातीतच शक्य आहे. नाही म्हणायला प्राण्यांमध्ये फक्त एक तरसच माणसासारखा आवाज काढून हसतं. पण त्या हसण्याचा आनंद वाटण्याऐवजी भीतीच जास्त वाटते. आमच्या सोसायटीत एक हास्य क्लब आहे. सकाळी 6:30-7 नाही वाजत तर त्याची मेंबरं हसायला सुरुवात करतात. ते हसायला लागले की मला तरसाच्या हसण्याचीच आठवण येते. आणि मग अर्थातच भीती आणि राग या दोन्ही भावनांचा उद्रेक होतो. हे म्हणजे विरुद्ध रसनिष्पत्तीचं एक उदाहरण आहे. तर एकंदरीने गंभीर प्रकृतीच्या शहरी मराठी उच्चभ्रू माणसांपेक्षा गाव पातळीवरच्या मराठी माणसांच्या खूप आतून विनोद मुरलेला असतो. जणू त्यांच्या DNA मध्येच तो सामावलेला असतो. त्यांच्या साध्या रोजच्या बोलण्यातही विनोद डोकावतो. आमच्या गावकडच्या शेतावर काम करणारा कुशा नावाचा एक गडी होता. एकदा तो आणि माझे आजोबा शेतावर उभे होते. आजोबा त्याला म्हणाले, कुशा, मी मेलो की इथे शेतावरच जाळ मला. कुशा चटकन म्हणाला, नको रे बाबा, मला इथे शेतावर काम करायला लागतं. येऊन माझ्या मानगुटीवर बसलासा तर तुम्हाला आपलं स्मशानातच जाळू. विनोदाची ही प्रत लक्ष्मीबाई टिळकांची. ती गावगाड्यात सर्वत्र पसरलेली आहे. आमच्या घरच्या शेतावर काम करणारी बाई नवरा दारू पिऊन पडलाय सांगताना म्हणते, पंचायतीच्या इलेक्शनचं तिकीट दिलं होतं ना त्यांना, पडलेत. तिचा गावरान विनोद कळायला काही सेकंद लागतात. बाकी आपण शहरी मराठी लोक गंभीर प्रकृतीचे. तर या शहरी मराठी माणसाला विनोदाकडे पाहण्याची स्वच्छ दृष्टी दिली ती म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी आणि चिवी जोशी यांनी. अत्रे आणि पुलं यांनी अर्थातच सरताज चढवला. कार्यक्रमाची सुरुवात पु ल देशपांडेंच्या मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहासपासून करतो. या गाळीव इतिहासात पु ल म्हणतात, ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत गावातल्या ब्राह्मणांचे आणि त्यांचे वितुष्ट आले होते. तत्कालीन बहुतेक ब्राह्मणांचा उद्योग सज्जन लोकांचा छळ करणे हाच असावा. मुक्ताबाई ही 4 भावंडातली सगळ्यात धाकटी. तिने ताटीचे अभंग लिहिले. मुंबई, पुणे आणि सांगली उपकेंद्रांवर त्या अभंगांना
दर आठवड्याला लावलेल्या नवीन चाली तिने ऐकल्या असत्या तर तिने काठीचे अभंग लिहून एकेकाला झोडपून काढलं असतं. आणि काठी उचला ज्ञानेश्वरा असं लिहून आपल्या भावाची मदत घेतली असती असं आम्हाला वाटतं. आता ज्ञानेश्वरीचे अर्थ सांगणारे आणि त्याबद्दल अधिकारवाणीने बोलणारे एक एक महाभाग पाहिले की मला वाटतं की यांचा ज्ञानेश्वरीचा अर्थ ऐकून थेट समाधीस्थळातून ज्ञानेश्वर बाहेर येऊन आपली ज्ञानेश्वरीच विथड्रॉ करते. पुढे नामदेवांविषयी पुलं लिहितात. काहींच्या मते नामदेव शिंपी होता, आमच्या मते तो कवी होता. नामदेव पंजाबामध्ये पॉप्युलर झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजूनही मराठी लेखकाला अन्य भाषेत लोकप्रियता मिळाली तर हेच होतं. नामदेवाच्या कुटुंबात अभंग करणं ही जवळजवळ एक प्रकारची कॉटेज इंडस्ट्रीच होती. आता हे सारं कुटुंब अभंग रचण्यात इतकं बिझी असल्यावर नामदेवाला कपडे शिवायला वेळ कुठून मिळणार. इतके अभंग रचता रचता त्याचेच टाके ढिले होत असतील. मराठी लोकांना रूढ अर्थाने विनोदाची लागण होऊन 1400 वर्ष झाली आहेत. ही इंग्रजांची कृपा. त्याबद्दल बोलताना आचार्य अत्रे लिहितात, इंग्रज लोकांचे ह्या देशातले राज्य आता संपले असल्याने त्यांच्याविषयी खरे आणि चांगले बोलायला हरकत नाही. विनोद ही इंग्रजी जीवनाने वाङ्मयाने आम्हाला दिलेली एक अलौकिक देणगी आहे. म्हणजे मराठीमध्ये स्वतंत्रपणे विनोदी वाङ्मय निर्मिती 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून झाली असं म्हणता येईल. त्याआधी मराठी माणसे टवाळ असणारच नव्हे होतीच. संत वाङ्मयात आणि तंत वाङ्मयात चांगले झणझणीत विनोद आहेत. तुकाराम बुवांची बोबडी गवळण अजूनही हसवते. एकनाथांची भारुडं आहेत. पोवाड्यांमध्ये शत्रुपक्षाची कशी भंबेरी उडाली याची खुमासदार वर्णन आहेत. पण विनोदी साहित्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र गद्य वाङ्मय प्रकाराला जन्म देण्याचं श्रेय श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं आहे. श्रीपाद कृष्णांच्या शैलीचं वैशिष्ट्य हे की जुन्या वातावरणातल्या त्यांच्या विनोदांना आजही हसू येतं. त्यांच्या चोरांचे संमेलन या लेखातला काही भाग वानगी दाखल. संमेलनासाठी त्यांच्याच गावाची निवड का केली याचं कारणही श्रीपाद कृष्णांनी दिलं आहे. संमेलनाच्या बैठकीचा मान आमच्याच गावाला मिळण्याचं कारण असं की आमचं गाव हिंदुस्थानच्या मधोमध कंबरपट्ट्याप्रमाणे असलेल्या विंध्यागिरी पर्वताच्या रांगेत वसलेलं आहे. त्यामुळे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील चोरांना एकत्र जमण्यासाठी आणि वेळ प्रसंगी पहाडात पळून जाण्यासाठी सारख्या सोयीचे आहे. संमेलनाचे अध्यक्ष सराट्या भिल्ल यांची ओळख करून देताना स्वागताध्यक्ष संभ्या रामोशी म्हणाले, आमच्या अध्यक्षांच्या पूर्वजांपैकी प्रत्येक पुरुष दरोड्यात सापडून फासावर लटकला आहे. फाशी जाण्याची चाल ह्यांच्या वंशात पिढीजात चालत आली आहे. त्यामुळे ह्यांच्या कुळात जन्मलेल्या प्रत्येक मुलाच्या गळ्याभोवती जन्मल्यापासूनच एक करकोचा पडलेला असतो. अध्यक्ष महाराजांना अगदी बालपणापासून चोऱ्या करण्याची सवय आहे. आई त्यांना घेऊन जेव्हा पाजावायला बसायची तेव्हा त्यांनी तिच्याच गळ्यातले दागिने चोरावेत. नुकताच त्यांच्यावर जन्मठेपेच्या शिक्षेचा प्रसंग आला होता, पण वकिलाच्या कौशल्यामुळे ते वाचले. त्याबद्दल त्यांनी वकिलाला 50,000 रुपये बक्षीस दिले. अर्थात ते रुपये त्याच वकिलाच्या घरी चोरी करून त्यांनी पूर्वी कमावले होते. हा उतारा आजच्या राजकारण्यांच्या संमेलनांचे संदर्भ देऊन वाचला तर वेगळ्याच परिमाणाने वाचता येऊ लागतं, ही बाब वेगळी. सुदामेचे पोहेमध्ये म्हातारपणच्या फायद्यांपैकी एक मोठाच फायदा सांगताना श्रीपाद कृष्ण म्हणतात, म्हातारपणापासून सर्वात मोठा फायदा तो हा की म्हाताऱ्यांची तरुण मुली अगदी मोकळ्या आणि निष्कपट मनाने वागतात. आता ह्या एका फायद्यासाठी अनेक अम्हातारे स्वतःला म्हातारे म्हणवून घ्यायला एका पायावर तयार होतील. तेवढा तोल सावरता आला म्हणजे पुरे. सुदाम्याचे पोहेविषयी एक वैयक्तिक आठवण आहे. मी आणि माझा मोठा भाऊ आमच्या 3च वर्षांचं अंतर. लहानपणी आमची भांडणच जास्त व्हायची. एकदा तो केस कापून आला आणि आंघोळीला मोरी रिकामी नाही म्हणून खूप रागावला. आमचं घर शेवटचं अगदी कोपऱ्यात असल्यामुळे गॅलरी बंद करून त्याची एक मोठी खोली केली होती. तिथे मी लोळून वाचत होते आणि हा खुर्चीवर बसून रागावलेल्या चेहऱ्याने सुदाम्याचे पोहे वाचत होता. वाचता वाचताच मध्येच आपण रागावलेले आहोत हे विसरून हसला. मी कारण विचारलं
तर म्हणाला, इथे लिहिलं आहे श्मश्रू म्हणजे हजामत. करून आलं म्हणजे आपण कोणीतरी विशेष आहोत असं माणसाला वाटतं. ते पटलं. जाड भिंगांचा चष्मा, आळनिड्या वयाचा हडकुळा बांधा, आंघोळीला मोरी मिळत नाही म्हणून रागावलेला चेहरा आणि श्मश्रू केलेले बंधुराज खासच दिसत होते. मी पण हसले, पण बोलले काहीच नाही. उगीच भांडणारा निमंत्रण कशाला द्या. कोल्हटकरांनी साक्षीदार नावाचा पहिला विनोदी लेख 1902 विविध ज्ञानविस्तार या नियतकालिकात लिहिला. सुदाम्याचे पोहे अर्थातच 18 धान्यांचे कडबोळे हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह 1910 आला. 32 लेखांची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्य 32 या नावाने 1923 प्रसिद्ध झाली. म्हणजे आपण जे 1960 नंतरचं विनोदी वाङ्मय म्हणतो आहोत त्याच्या कितीतरी आधी श्रीपाद कृष्णांनी खूप लिहिलं आहे. तरीही त्यांचा इथे इतक्या विस्ताराने विचार करण्याचं कारण म्हणजे ते विनोदी साहित्य ह्या साहित्य प्रकाराचे जन्मदाते आहेत. हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ठ, निरर्थक आणि खुळचट प्रथा हास्यास्पद ठरवण्यासाठी कोल्हटकरांनी विनोदी निबंध लिहिले. या प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा याची तळमळ त्यांना लागून राहिली होती. या रूढींवर सरळ सरळ आसूड ओढण्याऐवजी कोल्हटकरांनी हसत खळत त्याचा उपहास केला. विसंगतींवर व अनिष्ठांवर नेमकं बोट ठेवणं ही कुठल्याही सकस विनोदी साहित्याची ओळख, तशीच ताकद आहे. स्वतःला कोल्हटकरांचे शिष्य असं अभिमानाने म्हणवणाऱ्या राम गणेश गडकऱ्यांनी बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन केलं. त्यांचं संपूर्ण बाळकराम हे पुस्तक 1925 सालचं आहे. विनोद निर्मितीला अत्यंत आवश्यक असलेली तरल कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि उत्तम भाषाप्रभुत्व गडकऱ्यांना लाभलं होतं. त्यांच्या चांगल्या विनोदाची उदाहरणं म्हणून कवींचा कारखाना, स्वयंपाकघरातल्या गोष्टी, सकाळचा अभ्यास, छोट्या जगूचा रिपोर्ट अशा लेखांचा उल्लेख करता येईल. त्यातला जगूचा रिपोर्ट हा लेख तर झकासच झाला आहे. हा एक खूप सुंदर लेख आहे, जगूचा रिपोर्ट. जगू नावाचा जन्मल्यापासून नाटक कंपनीतच वाढलेला 9-10 वर्षांचा मुलगा एकदा एका लग्नाला जातो. त्यांनी दिलेला हा रिपोर्ट आहे. जगू लिहितो, खेळ मुद्दाम बांधिलेल्या मांडवात झाला. स्टेज मातीचेच केले होते आणि फारच लहान होते. सीन जंगलाचा होता असे वाटते, पण जंगलाच्या झालरी मुळीच नव्हत्या म्हणून त्याच्याबद्दल स्टेजवर झाडांचा पालाच बांधला होता. पडदे स्टेजच्या भोवती न बांधता सगळ्या थिएटराभोवती गुंडाळले होते. खेळाचे पास फुकट वाटले होते. खुर्च्या बिर्च्या काहीच नव्हत्या. सगळ्यांना जाजमावरच बसवले होते. कुलीन स्त्रियांसाठी स्टेजच्या आजूबाजूस जागा राखून ठेवली होती, पण गर्दी फार झाल्यामुळे त्यांना उभ्याने सगळा खेळ पाहावा लागला. वेश्यांसाठी जागा मुळीच ठेवली नव्हती आणि त्या आल्याही नव्हत्या. त्या काळात नाटकाच्या थिएटरात वेश्यांसाठी असा बोर्ड असलेल्या राखीव जागा असायच्या. जगू पुढे सांगतो, मॅनेजर लोकच पान, विडी, तंबाखू घेऊन ऑडियन्समध्ये फिरत होते, पण ते कुणाजवळून पैसे घेत नव्हते. सोडा लिंबूची काहीच सोय नव्हती. पेटी तबल्याबद्दल सनया आणि ताशे ठेवले होते. त्या लोकांची कामं केव्हा केव्हा होती हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना मधूनमधून वाजवा वाजवा म्हणून सांगावं लागत होतं. आम्ही गेलो त्यावेळी मुख्य पुरुष पार्टी आणि मुख्य स्त्री पार्टी आणि एक भटाचं सोंग घेतलेला मनुष्य यांची कामं चालली होती. फक्त मुख्य पार्टी लोकांनीच रंग लावला होता. तो सगळ्या अंगभर होता आणि तो फारच वाईट होता. अगदी हळदीसारखा होता. भटाची नक्कल चोख होती, परंतु तो फार घाईने बोलत होता म्हणून त्याचं बोलणं ऐकू येत नव्हतं. मुख्य पुरुष पार्ट्याचा आवाज बसलेला होता, कारण त्यांनी सगळी पदं सोडून दिली. शिवाय त्या दोघांच्या नकला मुळीच पाठ नव्हत्या, म्हणून भट त्यांना स्टेजवरच प्रॉम्प्ट करत होता. प्रॉम्प्टिंग ऑडियन्समध्ये ऐकू येत होतं, स्पष्ट ऐकू येत होतं. भटाचं ॲक्टिंग छान होतं. राजा राणींना ॲक्टिंग मुळीच येत नव्हतं. स्त्री पार्ट्याचं हे बहुधा पहिलंच काम असावं. तो बोलताना सुद्धा चाचरत होता आणि घाबरून मान खाली घालून वावरत होता. पण ऑडियन्स फारच चांगला होता. एकाने सुद्धा टाळ्या दिल्या नाहीत. शेवटी त्या दोघांचं लग्न झालं आणि त्यावेळी 7-8 जणांनी कोरस म्हटला आणि खेळ आटोपला.
राजा राणींनी कोरसात गाणं म्हटलं नव्हतं. स्वयंपाकघरातल्या गोष्टीमध्ये गडकऱ्यांनी अनेक अभिनव पदार्थ सांगितले आहेत. त्यात विहिणीची रेवडी, बर्फीची चटणी, पाठीचे धिरडे, अंगाचं तिळपापड अशा अनेक पदार्थांच्या रेसिपीज त्यांनी दिल्या आहेत. गडकरी काय किंवा श्रीपाद कृष्ण काय, दोघांनीही विनोदी लेखनाव्यतिरिक्त इतरही साहित्यप्रकार हाताळले आहेत. पण केवळ विनोदी लेखन करून चि.वी. जोशी यांनी मराठी वाङ्मयात स्वतःचं अढळपद निर्माण केलं. एरंडाचे गुऱ्हाळ, वायफळाचा मळा, ओसाडवाडीचे देव, रहाट गाडगे, लंका वैभव अशी त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. शब्दनिष्ठ विनोद आणि उपरोध ही चि.वींची बलस्थानं आहेत. चिमणरावांचे चऱ्हाटपासून चौथे चिमणरावपर्यंत चिमणराव आणि त्यांचा गोतावळा यांच्या जीवनातून त्यांनी महाराष्ट्रातल्या पांढरपेशा मध्यमवर्गीयांच्या 3 पिढ्यांचं चित्रण केलं आहे. दुसऱ्या महायुद्धाचा काळ आणि मोठी झालेली मोरू मैनाची पिढीही त्यांनी रंगवली आहे. लेखकापाशी असायला हवी तशी व्यापक सहानुभूती, मानवतावादी दृष्टिकोन, जीवनसन्मुख मूल्यदृष्टी अशी त्यांच्याकडे असल्याने त्यांचा विनोद हा श्रेष्ठ दर्जाचा ठरला. लोकप्रिय दूरदर्शन मालिकेमुळे चिमणराव, गुंड्याभाऊ, कावेरी, मोरू, मैना हे सगळे आपल्या घरोघरी पोचले. त्यांच्याविषयी आता इथे बोलत नाही, पण त्याऐवजी चि.वी. जोशींची एक गोष्ट सांगून नंतर आपण 60च्या काळाकडे वळूयात. एकदा खेडेगावातली 2-4 माणसं मुंबईत आली. त्यांचा एक नातेवाईक जे हॉस्पिटलमध्ये मरण पावला. त्याची तयारी करण्यासाठी या लोकांनी फडकं मडकं वगैरे आणलं आणि भूक लागली म्हणून ते सर्व सामान घेऊन आंग्रेवाडीतल्या त्यांच्या एका मित्राच्या घरी गेले. 4थ्या मजल्यावर त्यांचा हा मित्र राहत होता. पाहुण्यांनी सामान बाहेर ठेवलं आणि ते आत गेले. मित्राने पाहुण्यांचा आदर सत्कार केला आणि बायकोला चहा आणि शिरा करायला सांगितला. सामान पाहून चाळीत एकच हलकल्लोळ उडाला. अरे हे काय आहे, काही कल्पना नव्हती बुवा, असं लोक म्हणायला लागले. आणि जो तो चाळीतल्या त्या इसमाच्या खोलीवरून खेपा टाकायला लागला. आपल्या घरावरून रोज कुत्रंही जात नाही, मग आज एवढी रहदारी का, असा त्या इसमाला प्रश्न पडला. काही लोकांनी आत पाहिले तर आत खुशाल गप्पा चालल्या होत्या. नंतर एकजण धिटाईने पुढे आला आणि विचारलं, कोण? त्यावर आतून उत्तर आलं, पाहुणे. दुसरा प्रश्न आला, कधी? त्याच्यावर प्रत्युत्तर आलं, आत्ताच. हा प्रसंग अत्र्यांनी त्यांच्या खास अत्रेय शैलीत सांगितला आहे. तेव्हा किती हशा उसळला असेल याची कल्पनाच केलेली बरी. तर आता नमनाला घडाभर तेल ओतून हे सगळं झालं 1960 पूर्वीचं ठळक विनोदी लेखन. 60 काळाच्या आगेमागे महाराष्ट्रात आचार्य अत्रे नावाची मुलूक मैदान तोफ दडदडत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात अत्र्यांनी विनोदाचा हत्यार म्हणून वापर केला. त्या काळात त्यांच्या विनोदाला जालिम उपरोधाचं व अनेकदा शिवराळपणाचं रूप आलेलं दिसतं. विनोदाचा असाच हत्यार म्हणून उपयोग पु ल देशपांडेंनी आणीबाणीच्या दरम्यान आणि त्यानंतरच्या लगतच्या काळात केला. मात्र त्यात शिवराळपणा आला नाही. विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरवर सगळ्या बाजूनी हल्ला होत होता. त्यावेळी तेंडुलकरांना पाठिंबा देणारं नाटक पुलंनी लिहिलं होतं. अलीकडेच त्याचा मॅड सखाराम हा नेटका प्रयोग पाहिला आणि पुलंच्या खास औपरोधिक विनोदाची मिस इट म्हणावी अशी आठवण झाली. आत्र्यांची मोरूची मावशी, लग्नाची बेडी सारखी विनोदी नाटकं आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या साष्टांग नमस्कारचेही प्रयोग अधूनमधून होत असतात. पण आत्र्यांचा कार्यकाळही 1934पासून 1969पर्यंत आहे. म्हणजे खरं तर 1960च्या अलीकडे ते अधिक आहेत. त्यांच्या ब्रँडीची बाटली, साखरपुडा या कथासंग्रहातील जांबुवंत दंतमंजन, गुत्त्यात नारद यासारख्या कथांमधला विनोद अतिशयोक्ती, कल्पना चमत्कृती आणि उपहास यावर आधारलेला आहे. त्यांच्या विनोदाचा मुक्त आविष्कार साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा यासारख्या नाटकातून आणि ब्रह्मचारीसारख्या चित्रपटातून होतो. आत्र्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या व्याख्यानांच्या नकलांचे कार्यक्रम लोकप्रिय आहेत. यातच त्यांच्या विनोदाचं सामर्थ्य आहे. नाटकाबरोबरच रविकिरण मंडळातल्या कवींच्या कवितांचे विडंबन त्यांनी झेंडूची फुले या संग्रहातून अत्यंत प्रभावीपणे केलं होतं. कवितेचे विडंबन हा विनोदी प्रकार त्यांनीच मराठीमध्ये अधिक करून रुजवला. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडून, आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी, फोटो मासिक पुस्तकातनं तुम्ही का आमुचा पाहिला.
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि न वाचिला, चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी. केशवसुतांच्या आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके या कवितेचं हे विडंबन. मराठी आणि पाश्चात्य विनोदकारांच्या विनोदाचे मर्मस्थानं उलगडून दाखवणारं अत्र्यांचं विनोदगाथा हे पुस्तक वाचताना जाणवतं की अत्र्यांना विनोदाविषयी किती सखोल ज्ञान, जिज्ञासा आणि आस्था होती. विनोदगाथेमध्ये ते अगदी सहज सोप्या भाषेमध्ये विनोदाचं तत्त्वज्ञान वाचकांना सांगतात. अत्रे म्हणतात, ज्यांच्या अंतःकरणात मानवजातीबद्दलच्या सहानुभूतीचा जिवंत झरा एकसारखा वाहतो आहे आणि सर्व मानवजात सुखी आणि आनंदी व्हावी अशी ज्यांच्या अंतःकरणाला दिवस रात्र तळमळ लागून राहिली आहे, अशा उमदार आणि दिलदार माणसालाच आयुष्यात विनोदाचा साक्षात्कार होतो. मला वाटतं अत्र्यांनी पु ल देशपांडेंना उद्देशून हे लिहिलं असावं. विनोदगाथा या पुस्तकाची 3री आवृत्ती 1986 सालची आहे. तीही आता दुर्मिळ आहे. माझ्याकडे जी प्रत आहे ती माझ्या एका मैत्रिणीची मी ढापलेली आहे आणि हे ती आता इथे जाहीर करत आहे. राणीची नाही आहे, ते सांगते. अत्र्यांच्या नंतर 1960 साल पश्चात विनोदाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओघानंच पुलंचं नाव घ्यायला हवं. पुलंच्या बाबतीत बोलायचं तर अनंत हास्य पुरुषोत्तमाने देता किती घेशील दोकराने, इतकं मराठी माणसाचं सांस्कृतिक आयुष्य पुलंनी समृद्ध केलं. तन मन आणि धनही वेचून त्यांनी वाचकांच्या मनाची मशागत केली. खरं तर पुलंची कारकीर्द 1940पासून सुरू झाली आहे, पण ती पार ऐल तटावरील 21व्या शतकापर्यंत पोचली आहे. बटाट्याच्या चाळीतला भ्रमण मंडळमधला एक सर्वपरिचित उतारा आधी वाचते. बटाट्याच्या चाळीतल्या चौघांचं एक मंडळ भ्रमण करायला निघतंय. स्टेशनात पोचतात. गर्दीत हमाल सामान घेऊन हरवतोय. त्रिलोकेकरांच्या टिफिनमधला बटाट्याचा रस्सा सामानाच्या हिसकाहिसकीत सांडला आहे. या पार्श्वभूमीवर ओ मिस्टर बाजूला व्हा, तिकीट कलेक्टर गरजला. या गडबडीत पुन्हा एकदा हमाल हरवले आणि प्रवासी मंडळींनी काशीनाथ नाडकर्ण्याच्या पेटाऱ्यामुळे पुन्हा त्यांना शोधून काढलं. वाटेल तिथे सामान नको टाकू, रिझर्वेशन आहे आमचं, हा बघ. पण हा सेकंड क्लास नाही ना, नीट बघा, इति कोचरेकर गुरुजी. पण 10 रुपये तुम्ही व्हिक्टोरियावाल्याला दिले ते विसरलात कसे तुम्ही? मागल्या आघाडीवर काशीनाथ नाडकर्ण्याचा आणि बाबू काकांचा संवाद चालू होता. अरे अहो हे पहा, धोतर दाखवीत बाबू काका म्हणाले. रस्सा सांडलाय तो, त्याच्याशी 10 रुपयांचा काय संबंध? निम्मा रस्सा माझ्या धोतरात गेलाय. केव्हा एकदा धोतर बदलतो असं झालंय. सुचत नाहीये काही. काय मिरच्या घालतात हे लोक रश्श्यात. म्हणजे हळू चाटला बिटलात की काय तुम्ही? अहो चाटता काय, झोंबतोय ना मांडीला. आता मात्र बाबू काकांचा चेहरा केविलवाणेपणाची शीव सोडून रडकुंडीच्या राज्यात शिरला होता. पुलंची प्रतिभा सर्वसंचारी होती. साहित्याप्रमाणे संगीत, चित्रपट, नाटक वगैरे कलांची त्यांना उत्तम जाण होती. अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोन, मानवी जीवनातल्या उदात्त मूल्यांची जाणीव आणि चिंतनशीलता यामुळे पुलंच्या विनोदाला खास गुणवत्ता प्राप्त झाली आहे. पुलंनी वेगळ्या वेगळ्या रूपात विनोद सादर केला. त्यांचे विनोदी लेख आहेत. अंतू बर्वा, नारायण, रावसाहेब अशी व्यक्तिचित्रं लिहिली आहेत. अपूर्वाई आणि पूर्वरंगमध्ये संपूर्ण प्रवासवर्णन विनोदी शैलीत लिहून त्यांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. आत्ताच बटाट्याच्या चाळीतला एक तुकडा वाचला. त्याला तर विनोदाचं विद्यापीठ म्हणता येईल. बटाट्याच्या चाळीवरचा प्रयोग पाहून अत्र्यांनी पहाटे 3 वाजता पुलंना फोन केला होता आणि फोन करून सांगितलं, तुमच्या बटाट्याच्या चाळीवरच्या अग्रलेख मी आत्ता लिहून पूर्ण केला, आता मी मरायला मोकळा. एका विनोद सम्राटाने दुसऱ्या विनोद सम्राटाला दिलेली ती सलामीच होती. बटाट्याची चाळ, रविवारची सकाळ, असामी असामी यांच्या तुफान यशस्वी प्रयोगांमध्ये पु ल देशपांडे या गायकाचा आणि संगीतकाराचाही वाटा महत्त्वाचा होता. तरीही त्या साहित्यकृतीही तेवढ्याच तोलाच्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा मराठी माणसांच्या कॉन्शियसचा भाग झाल्या आहेत. यापेक्षा आणखी मोठं श्रेय काय असणार? ललित साहित्याच्या क्षेत्रात मराठीमध्ये विनोदी कथा बऱ्याच प्रमाणात लिहिली गेली. व्यंकटेश माडगुळकरांना आपण विनोदी कथाकार म्हणून म्हणत नसलो तरी त्यांच्या कथांमध्ये मिश्किलपणा, ग्रामीण बेरकीपणा आहे. तो माडगुळकरांच्या वर्णनशैलीमध्ये आहे.
शंकर पाटील आणि दमा मिरासदारांचा विनोद हा प्रसंगनिष्ठ आहे. मिरासदार शाब्दिक कोट्या करण्याच्या पक्षात नाहीत. जो अनुभव मांडायचा तो अगदी ते ठसठशीतपणे मांडतात. ग्रामीण जीवनातला विनोदाचा आणि विसंगतीचा धागा शंकर पाटील आणि दमा या दोघांनी अचूक पकडला होता. त्यांच्या कथांमधले निवेदकही उपरोधाचा वापर करून टीका टिप्पणी करणारे असत. त्यांच्या गोष्टी सांगण्याच्या पद्धतीही खुमासदार. एकेकाळी या तिघा कथाकारांनी गावोगाव कथाकथनाचे कार्यक्रम करून अवघ्या महाराष्ट्राला लोटपोट हसवलं आहे. व्यंकटेश माडगुळकरांच्या शाळा तपासणी, मारुतराया, मिरासदारांची माझ्या बापाची पेंड, व्यंकूची शिकवणी, भूताचा जन्म, झोप, शंकर पाटलांच्या धिंड, नाटक, नेमानेमी या कथा मागच्या पिढीच्या लोकांच्या साध्यंत लक्षात असते. अगदी दमा मिरासदारांची 99 बादची सफर अनेकांना आठवत असेल कदाचित. ही सर्वकालीन उत्कृष्ट विनोदी कथा आहे. विनोदा इतकंच त्यात कारुण्यही आहे. कथेचा नायक नाना घोडके हा लहान मोठे उद्योग करून पोट जाळणारा खेड्यातला माणूस आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की तो मोठ्या अद्भुत गोष्टी सांगतो. तेच त्याच्या अस्तित्वाचं कारण आहे. नाना थापांवर थापा मारायच्या आणि लोक ऐकण्यामध्ये अगदी रंगून जायचे. त्याला रानात वाघ भेटायचा, औसेला संबंध किंवा मुंजा भेटायचा, एखाद्या खतरूळ भूताचे नानांनी दात पाडलेले असायचे, नाहीतर एखादी अप्सराच त्याच्यावर फिदा झालेली असायची. एकीकडे तो सांगायचा की मारुतीरायाची कृपा आहे, पण लग्न होत नाही म्हणून मनातून कष्टी होता. लंब्या चवड्या बाता मारून तो स्वतःचं सांत्वन करायचा. अशात काय झालं की अचानक एक दिवस त्याला एक ब्राह्मण भविष्य सांगतो की येत्या मार्गशीर्षात लग्नाचा योग आहे, पण त्यासाठी पथ्य पाळावं लागेल. चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. त्यामुळे नानाची वाचाच गेली. मार्गशीर्षात आपलं लग्न व्हावं म्हणून नाना हे पथ्य पाळत होता, पण मार्गशीर्ष निघून गेला तरीही नानाचं लग्न झालं नाही. म्हणून वैतागून नानाने आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला वाचवलं. नाना शुद्धीवर आला आणि मग त्याच्या लक्षात आलं लग्न तर नाहीच झालं, मग थापा का मारायच्या नाहीत. त्याने लगेच सुरुवात केली. अरे त्या डवात एक जलकन्या राहती, आसरा राहती, मला का ठावं नाही. मी आज सूर मारला आणि तिने गपकन माझा पाय धरला. मला म्हणाली, नाना चल माझ्या घरला, कायम राहा, आता काय मी तुला सोडत नाही. या गोष्टीचा शेवट करताना मिरासदार लिहितात, मग संध्याकाळच्या त्या उदास वेळेला नानाच्या आयुष्यात पुन्हा एकदा अर्थ आला. मिरासदार पंढरपूरचे होते. विनोदी साहित्यातलं असंच आणखी एक पंढरपुरी वाण म्हणजे वसंत सबनीस. विच्छा माझी पुरी करा या वगाइतक्याच खांदेपालट बाबल्या चितेतून पळाला या त्यांच्या अजरामर कथा आहेत. अनेक विनोदी चित्रपट कथा, पटकथा त्यांच्या नावावर आहेत. गंगाधर गाडगिळांनी एक स्वतंत्र धाटणीचा विनोद निर्माण केला. स्वैर आणि उच्छृंखल विनोदाची निर्मिती गाडगिळांनी केली. त्यासाठी त्यांनी बंडू आणि स्नेहलता या व्यक्तिरेखांची निर्मिती केली होती. बंडू कथांपेक्षा वेगळ्या प्रकारचं विनोदी लेखन करण्यासाठी गाडगिळांनी फिरक्या हे सदर लिहिलं होतं. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या विविध प्रकारच्या विसंगतीवर बोट ठेवणारं हे सदर मिश्किल आणि खुसखुशीत होतं. फिरक्याचा पहिला संग्रह 1976 साली प्रसिद्ध झाला होता. अवा वर्टी यांचं नाव काहीसं मागे पडलं आहे. त्यांची कथाही खुसखुशीत असायची. त्यांनी विनोदी अंगाने प्रसन्न प्रेमकथा लिहिल्या आहेत. टाळडुप्पो वांगी माडू, सायराबानू आणि इतर कथा हे त्यांचे कथासंग्रह लक्षात आहेत. जयवंत दळवींनी मी बोका होतो यासारख्या उत्तम विनोदी कथा लिहिल्या आहेत. दळवींचं सारे प्रवासी घडीचे हे मराठीतलं सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तकांपैकी एक आहे. त्यात कारुण्य आणि विनोद ह्यांचं जे जैविक मिश्रण झालेलं आहे ते विलक्षण वेधक आहे. नरू, बिड्या आणायला पैसे देणारी आजी, त्यातून कडक लाडू आणणारा नातू, दादू गुरुवाचं वस्त्रहरण, शिरोड्याचं वर्णन, गावातलं देऊळ, तिथला नवस, उत्सव हे सगळं आठवणीत राहून गेलं आहे. याखेरीज दळवींनी इतरही विनोदी लेखन केलं आहे. आलाणे फलाणे या टोपण नावाने ललित मासिकात लिहिलेलं सदर, लोक आणि लौकिक हे अमेरिकेचं प्रवास वर्णन, कशासाठी पोटासाठी, गमतीच्या गोष्टी, उपहास कथा, विक्षिप्त कथा हे कथासंग्रह असं विपुल विनोदी लेखन दळवींच्या नावावर आहे. त्यांचा ठणठणपाळ हे तर निर्विष विनोदाचं एक उत्तम उदाहरण आहे.
ललित मासिकातल्या ठणठणपाळ सदरातून दळवी साहित्यिक आणि त्या काळच्या साहित्य विश्वातल्या घटनांवर शरसंधान करत असत. यातली गंमत अशी की ते ज्यांची थट्टा करत असत त्यांना तर ती आवडायचीच, पण अनेकांना असं वाटायचं की दळवींनी या सदरातून आपली दखल घ्यावी. त्यांच्या तावडीतून दुर्गाबाई भागवत आणि पु ल देशपांडेसुद्धा सुटले नाहीत. 1975ला दुर्गाबाई भागवत कराडच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हाच्या लेखातला हा ठणठणपाळमधला उतारा पहा. मुंबापुरी नावाच्या एका भव्य नगरीत एक विद्वान, सत्यवादी पण अत्यंत शीघ्रकोपी ब्राह्मण कन्या वास्तव्य करीत असे. या दुस्तुरखुद्द दुर्गाबाईंबद्दल बोलत आहेत दळवी. तिचे नाव दुर्गादेवी. ही ब्राह्मण कन्या अत्यंत चारित्र्यशील असून वेदशास्त्रात पारंगत होती. सभोवार शास्त्रांचे ग्रंथ घेऊन ती मग्न असे. तिचे शास्त्रातील नैपुण्य पाहून कराड नगरीतील प्रजाजनांनी तिचा भव्य सत्कार करावयाचे ठरवले. या सत्काराला दिल्ली दरबारचा सरदार यावयाचा होता. तिकडे कराड नगरीत ब्राह्मण कन्या दुर्गादेवी हिच्या स्वागताची तयारी सुरू झाली. इकडे मुंबापुरीत ब्राह्मण कन्येने प्रवासाची सर्व व्यवस्था केली. पण ती प्रवासाला निघणार तोच ब्राह्मण कन्येचा विजय असो असे शब्द तिच्या कानी आले. देवी दुर्गादेवीने कोण आहे म्हणून वळून पाहिले तर साधनापुरीचा प्रधान गप्रसेन म्हणजे साधना मासिकाचे संपादक प्रधान मुजरा करीत उभा होता. प्रधानजी, साधनापुरीचे काय वर्तमान असे ब्राह्मण कन्येने विचारले. त्यावर गप्रसेन म्हणाला, देवी, उदयीक तू कराड नगरीस जात आहेस. तिथे तुझा सत्कार आणि सन्मान होणार आहे. होय, दुर्गावती म्हणाली. त्या सत्कार सन्मान प्रसंगी दिल्ली दरबारचा एक सरदार यशवंतसेन तुझ्या स्वागतासाठी येणार आहे असे ऐकले. त्यावर दुर्गावती म्हणाली, होय गप्रसेना, तू म्हणतोस ते खरे आहे. ते ऐकून गप्रसेन विचारता झाला, हे दुर्गावती, तू असे म्हणाल्याचेही ऐकिवात आहे की राजदरबारीची दाने स्वीकारून आपल्या साहित्यशास्त्र कला पारंगत विद्वान ब्राह्मणांचे कणे मोडले आहेत. होय गप्रसेना, तोही माझा निर्धार खरा आहे. यावर तुझे काय बरे म्हणणे आहे. हे ऐकून गप्रसेनाने वाकून मुजरा केला आणि तो म्हणाला, देवी, तुझ्याबद्दलचा, तुझ्या निस्पृहतेबद्दलचा माझा आदर तुणावला आहे. परंतु यासमयी मी एक प्रश्न विचारू इच्छितो. विचार गप्रसेना, खुशाल विचार. कराड नगरी तुझ्या स्वागतासाठी सरकार दरबारचा एक सरदार यावयाचा आहे. अशा वेळी देवी तुझी भूमिका काय राहील. हे ऐकून देवी दुर्गावती ही शीघ्रकोपी असल्यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिचा चेहरा लालबुंद झाला. तिच्या नेत्रातून अग्निबाण बाहेर फेकले गेले आणि ती अत्यंत कठोर आवाजात उद्गारली, हे साधनापुरीच्या प्रधाना गप्रसेना, ऐक, मी काय म्हणते ते नीट कान देऊन ऐक. तुझ्या छद्मी सवालाला माझा जवाब ऐक. तू आणि तुझ्या साधनापुरीने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ निश्चित येऊन ठेपली आहे. दरबाराची फटकून वागण्याचे अंतिम ध्येय पत्करल्यावर देखील साधनापुरीचा एक मांडलिक यदुनाथ गुप्त दरबारच्या लोकराज्य या पाणपोईत पाणी भरतो. साधनापुरीचे सेना सेवादल दरबाराच्या मदतीची याचना करते. साधनापुरीचा दुसरा मांडलिक बापटगुप्त वसंतसेन दरबारच्या अनेक खात्यातून रेडिओ, TV आनंदाने दाने घेतो. एवढेच काय हे गप्रसेना, तुझ्या समाज प्रबोधनाच्या यज्ञासाठी तूही सरकार दरबारीच्या मोहरा मिळवल्या आहेस ना. मग हा भूमिकेचा प्रश्न तू का मला विचारतोस. पण तरीही गप्रसेना, तुझ्या मूळच्या प्रश्नास मी उत्तर देते. ते नीट ध्यान देऊन श्रवण कर. कराड नगरीच्या ज्या प्रजाजनांनी सत्कारासाठी माझी निवड केली आहे त्याच प्रजाजनांनी दिल्ली दरबारच्या सरदाराला निवडले आहे. त्या प्रजाजनांचा आदर मला केलाच पाहिजे. तेथे त्या स्वागतप्रसंगी त्या सरदाराचे जसे वक्तव्य होईल तसे माझेही होईल हे तू खूप जाणू नयेस. हा उतारा जरा मोठा आहे, पण कापणं शक्य नव्हतं म्हणून तेवढा सगळा उतारा घेतला. पण दळवींच्या लेखणीतून कुणीही सुटत नाहीत. प्रधान, कवी वसंत बापट, यशवंतराव चव्हाण, यदुनाथ थत्ते असे भले भलेही त्यांच्या लेखणीच्या फटकारात सापडत होते आणि तरीही लोक दुखावली जात नव्हती. हे दळवींचं वैशिष्ट्य म्हणायचं की त्या काळातल्या लोकांच्या मनाचं उमदेपण म्हणायचं. राजकीय विषयावर उपहासात्मक लेखन शाहीर लीलाधर हेगडे यांनी केलं आहे. हे फारसं कोणाला माहीत नसतं.
गुंतागुंत, फेडाफेडी या पुस्तकांमधून हेगडे यांनी राजकीय उपहासाला एक उंची प्राप्त करून दिली. तरीही विनोदी लेखकांच्या यादीत त्यांचं नाव नसतं. तीच गत दत्तू बांदेकर यांची आहे. त्यांचं थोडंसं अश्लीलतेकडे झुकणारं सख्या हरी हे चित्रा साप्ताहिकातलं सदर तेव्हा प्रचंड लोकप्रिय होतं. सख्या हरी हा एक चाळीत राहणारा तरुण आहे. त्याला त्याच्या प्रेयसीने लिहिलेली पत्र असं त्या सदराचं स्वरूप होतं. आता ही प्रेयसी त्या सख्या हरीला पत्र लिहिताना, रे माझ्या गुलाबाच्या फुला, देशभक्त वल्लभा, स्वातंत्र्ययुद्धाच्या आघाडीवरील वीरा, शिमगा शिरोमणी, डोंगी प्राणनाथा, सुताळ प्रियकरा, दमदार तरुणा, साहित्य भुरट्या अशा विविध नावांनी संबोधते. पत्रांमध्ये सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याबरोबरच राजकीय घडामोडी, साहित्य संमेलनं अशा गोष्टी येत असत. किंचितही विषारीपण नसलेला भोचकपणा सख्या हरीमध्ये ठसाठस भरलेला आहे. तो बांदेकरांच्या स्वभावाचाच गुण होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बांदेकरांचं नवयुगमधलं रविवारचा मोरावळा या नावाचं सदर लोकप्रिय होतं. बांदेकरांच्या निधनानंतरही चित्रलेखा साप्ताहिकात सख्या हरी या नावाने त्याच धाटणीचं सदर येत होतं. यातच बांदेकरांचं यश आहे. 60 नंतरच्या विनोदी लेखकांच्या मांदियाळीत अजूनही पुढचे नावं म्हणजे रारम बोराडे, राजा राजवाडे, पद्माकर डावरे, बाळ गाडगीळ, सुभाष भेंडे, बाळ सामंत, शिरीष कणेकर अशी अनेक नावं घेता येतील. यात आमचे एक मित्र गोव्याचे विजय कापडी आहेत. विया बुवांनी केवळ 61 ते 71 या दशकामध्ये 56 विनोदी पुस्तकं लिहिली. रमेश मंत्र्यांनी 79 या एकाच वर्षात 25 नवी विनोदी पुस्तकं लिहिली होती. 20 वर्षापूर्वी मराठीत मासिकांचं प्रमाण खूप जास्ती होतं. त्यांनी आणि या लेखकांनी एकमेकांना हातभार लावला. अलीकडे मासिकं कमी झाली आहेत, पण विनोदाला वाहिलेले दिवाळी अंक निघतात. आवाज, मोहिनी, श्यामसुंदर, फिरकी, जत्रा ही त्यातली काही नावं. आवाजच्या खिडकी चित्रावर आजही वाचकांच्या उड्या पडतात. 1960 साली बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा आवाजचं मुखपृष्ठ तयार केलं आणि त्यात खिडकी चित्र ही भन्नाट कल्पना सुरू केली. त्यानंतर आवाजची खऱ्या अर्थाने घोडदौड सुरू झाली. ती अगदी आजतागायत. आवाजमधल्या वसंत सबनीस यांच्या 2 विनोदी कथांवर दादा कोंडके यांनी सोंगाड्या आणि एकटा जीव सदाशिव हे सिनेमे काढले. वर्तमानपत्रामधून विनोदाच्या अंगाने सामाजिक दुखण्यांवर, राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी, कोपरखळ्या मारणारी अनेक सदरे येत असतात. श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई यांची दीड दमडी, एक फूल दोन हाफ, अशोक नायगावकर यांनी प्रियतातूस ही अनंत अपराधी या नावाने लिहिलेली पत्र, ब्रिटिश नंदी या नावाने प्रवीण टोकेकर लिहित असलेले ढिंगटांग हे सदर ही विनोदी सदर लेखनाची अगदी अलीकडची काही उदाहरणं. या आधीचीही अनेक आहेत, पण मग ती नुसतीच जंत्री होईल. विनोदी कवितांमध्ये माझी सगळ्यात आवडती कविता म्हणजे जयकृष्ण केशव उपाध्यांची चाल चलाओ गीता. आता माहिती किती लोकांना आहे माहिती नाही, पण हे गीतेच्या म्हणजे मराठीतून गीता लिहिली होती उपाध्यांनी. पार्थ म्हणेगा ऋषिकेशी, पार्थ म्हणेगा ऋषिकेशी, या युद्धाची ऐशी तैशी, 72 आहे मेलो उपाशी पण लढणार नाही. धोंड्यात जाओ ही लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही. सारे समोर बाप बेटे जावई, बाप दादे काके, काखे जोळी हात भोपळा, भीक मागूनी खाई आपला पण लढणार नाही. पण हा वाह्यातपणा कुठला, आपसात लठ्ठा लठ्ठी, या बेट्यांना नाही उद्योग, या बेट्यांना नाही उद्योग, जमले सारे सोळभोग. लेकांनो होऊन या रोग, मरा नका मी लढणार नाही. कृष्ण म्हणे रे अर्जुना, हा कुठला बे बायलेपणा. कृष्ण म्हणे रे अर्जुना, हा कुठला बे बायलेपणा, पहिल्याने तर टणाटणा उडत होताच लढाया. मारे रथावर बैसला, शंखध्वनी काय केला, मग आत्ताच कुठे गेला जोर तुझा मगाचा. तू बेट्या मूळचाच ढिला, तू बेट्या मूळचाच ढिला, पूर्वीपासून जाणतो तुला. परी आता तुझ्या बापाला सोडणार नाही बच्चमजी, आहा हा रे भागूबाई म्हणे मी लढणार नाही. अर्जुन म्हणेगा हरी, आता कटकट पुरे करी, अर्जुन म्हणेगा हरी, आता कटकट पुरे करी. 10दा सांगितले हरी तरी हे का तुझा असला. आपण काही लढत नाही, आपण काही लढत नाही, पाप कोण शिरी घेई. ढिला म्हणा की भागूबाई,
भिला म्हणा की भागूबाई दे नाव वाटेल ते. ऐसे बोलुनी अर्जुन दूर फेकुनी धनुष्य बाण खेटरावाणी तोंड करून मटकन खाली बैसला. इति श्री चाल चलाऊ गीतायाम प्रथमोध्याय. आता वात्रटिका म्हटलं की आठवतात रामदास फुटाणे. गेले कित्येक वर्ष वात्रटिका लिहून ते लोकांचं मनोरंजन करत आहेत आणि कान उघडली. त्यांची एक वात्रटिका. आमच्या अशा लिखाणाचा खरंच त्यांना राग येईल. आमच्या अशा लिखाणाचा खरंच त्यांना राग येईल, परंतु संपूर्ण सह्याद्री झाडाझुडपांसह विकणे आहे. परंतु संपूर्ण सह्याद्री झाडाझुडपांसह विकणे आहे अशी जाहिरात आली की महाराष्ट्राला जाग येईल. पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या सद्यस्थितीच्या विकून टाकण्याच्या परिस्थितीचा संदर्भ लावायचा मोह होतो आहे, पण ते आवर्त घेत आम्ही आपली वात्रटिका सादर करतो. वात्रटिका हा शब्द खरं तर मंगेश पाडगावकरांचा. पाडगावकरांनी अगदी मनपूत वात्रटपणा केला, किंबहुना ते वात्रटपणा जगले आणि तरीही ते कधी वात्रट वाटले नाहीत. ही एक गंमत आहे. विनोद करूनही गंभीर प्रकृतीचं भान ठेवता येणं, आपला आब राखता येणं, हे या लेखकांचं मोठेपण. मी वाचते त्या वात्रटिकेचं नाव आहे अखेर. एक कवी म्हणाला हातात लेखणी धरीन. एक कवी म्हणाला हातात लेखणी धरीन, फक्त कविता लिहून माझं पोट भरीन. लिहून लिहून थकला केसासकट पिकला. आता म्हणतो उपासावर डॉक्टरेट करीन. आणखी एक मंत्रशक्ती. श्राद्ध मंत्र म्हणताना भटजींची जीभ थांबली. तपकिरीची चिमूट त्यांनी हळूच नाकामध्ये कोंबली. श्राद्ध मंत्र म्हणताना भटजींची जीभ थांबली. तपकिरीची चिमूट त्यांनी हळूच नाकामध्ये कोंबली. नाकामध्ये तपकीर शिरताच पुन्हा वाणी सुरू झाली. यजमानांच्या पितरांना स्वर्गामध्ये शिंक आली. विडंबन कविता हा प्रकार आचार्य अत्रे यांनी ज्या समर्थपणे हाताळला तसा तो नंतर फारसा कोणी हाताळला नाही. अलीकडे हेमंत गोविंद जोगळेकर यांनी काही चांगली विडंबनं लिहिली आहेत. अशोक नायगावकरांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचं सादरीकरण विनोदी असतं, पण कविता मात्र चांगली गंभीर असते. महेश केळुसकरही चांगली विनोदी कविता लिहितात आणि सादर करतात. अलीकडच्या काळात गद्य विनोदाची आघाडी सांभाळण्याची जबाबदारी मुकुंद टाकसाळे यांच्यावर आहे. ते विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारचं लेखन करतात. त्यांची भाषा सहज आणि सोपी आहे. सूक्ष्म निरीक्षण आणि सामाजिक समस्यांचं भान, अनौपचारिक शैली यामुळे त्यांचं लिखाण लोकप्रिय आहे. स्त्री साहित्यकारांच्या विनोदाचा विचार केला तर काही नावं अगदी ठळकपणाने समोर येतात. त्यातलं पहिलं नाव अर्थातच लक्ष्मीबाई टिळकांचं. पण ते स्मृतिचित्रे लिहिताना लक्ष्मीबाई टिळकांनी ते विनोदी साहित्य म्हणून लिहिलेलं नाही, पण त्यांच्यात उपजतच खोडकरपणा आणि खट्याळपणा आहे. एक्सेप्शनल अशी विनोदबुद्धी आहे. लक्ष्मीबाईंच्या नंतर सहजच नाव आठवतं ते म्हणजे शकुंतला परांजपे यांचं. शकुंतलाबाईंचा स्पष्ट वक्तेपणा, ओघवती शैली, मिश्किलपणा त्यांच्या विनोदाची ही वैशिष्ट्य. माझी प्रेतयात्रा या लेखात त्यांनी पुण्यातल्या त्यावेळच्या अनेक प्रतिष्ठित लोकांची आणि मुख्य म्हणजे स्वतःची यथेच्छ टिंगल केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर शोकसभेमध्ये नचिम केळकर, मामा वरेरकर, पुण्याचे संस्कृती संरक्षक कृष्णराव मराठे, आचार्य अत्रे इत्यादी मंडळी प्रत्येकाच्या नेहमीच्या शैलीमध्ये भाषणं करतात. आता पहिले आचार्य अत्रे उभे राहतात. या शोकसभेत टाळ्यांच्या व शिट्ट्यांच्या गजरात अत्रे उभे राहतात. ते म्हणतात, ऑस्ट्रेलियाला जायची तयारी करून शकुंतलाबाई भलतीकडेच गेल्या. हे त्यांच्या खिलाडू वृत्तीला शोभत नाही. त्यांनी संतती नियमनाचे काम केले असे ऐकतो. त्या कार्याची मला प्रत्यक्ष माहिती नाही, पण आज त्यांना शेकडो न जन्मलेले जीव दुवा देत असतील अशी माझी खात्री आहे. समाज स्वास्थ्यातील त्यांचे लेख मी वाचले नाहीत. ते वाचण्यासाठी अनेक वेळा मासिक हाती घेतले, परंतु प्रत्येक वेळा मुखपृष्ठावरील नग्नचित्र दिसताच मी तेच बघत बसे. बिल्लिडीची बोरं मात्र मी चाखली आहेत व त्यांच्या आंबट गोडपणाचा भरपूर आस्वाद घेतला आहे. त्या लोकांना हसू शकत तर आपल्या स्वतःलाच त्याहून अधिक हसू शकत हे त्यांच्या स्वभावाचे
आणि लिखाणाचे मर्म होते. होता होता मिरवणूक म्हणजे प्रेतयात्रा ओंकारेश्वरापाशी आली. दोन्ही हात पसरून कृष्णराव मराठ्यांनी सर्वांना अडवलं. आपल्या खणखणीत आवाजात ते म्हणाले, इथे फक्त ब्राह्मणांचाच अंत्यविधी होऊ शकतो, तेव्हा परधर्मीयाशी लग्न करून बाटलेल्या बाईला आम्ही इथे येऊ देणार नाही. झाले. आता लकडी पुलावरच आमची बोळवण करावी म्हणून आमची मिरवणूक त्या दिशेला वळली. तर काही ब्राह्मणे तर आडवे आले. बामणाच्या बाईला आम्ही इथे येऊ देणार नाही. आमचे ओझे घेऊन मंडळी परत फिरली. कुरकुर कुरकुर सुरू झाली. या बाईला खांद्यावर मिरवायचा तरी किती वेळ? काय जगावेगळी बाई आहे, मेल्यावर सुद्धा करणी मुलखा वेगळीच. आता खांदे दुखले बुवा, देऊ हिला टाकून. आणि चौघांनी मला धाडकन खाली फेकून दिली. त्या आवाजाने मी जागी झाले. पुढच्या पिढीमध्ये इंद्रायणी सावकार यांनी काही विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांमधला विनोद प्रामुख्याने स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ आहे. विनोदाच्या जोडीला हलका फुलका शृंगार असतो. दीपा गोवारीकर यांनी गंभीर आणि विनोदी असं दोन्ही प्रकारचं लेखन केलं. कहाणी गुळाच्या ढेपेची, माझं पण विश्व, साष्टांग धप्प, खसखस आणि खुसखुस हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःचीच थट्टा करत आणि आयुष्याकडे खेळकर पाण्याने पाहत त्यांचा नर्मविनोद लोकांना हसवतो. पद्मजा फाटक यांची ही विनोदबुद्धी तल्लख होती. हसरी किडनी हे त्यांचं पुस्तक वाचकप्रिय आहे. एका गंभीर विषयाची हसत खेळत केलेली मांडणी त्यांनी केली आहे. आजच्या आघाडीच्या विनोदी लेखिका निःसंशयपणे मंगला गोडबोले आहेत. गेली अनेक वर्ष त्या सातत्याने विनोदी लेखन करत आहेत आणि त्यात जराही शिळेपणा आलेला नाही. सुसंस्कृत विनोदबुद्धी, अचूक निरीक्षण आणि आयुष्याकडे पाहण्याचा निर्मळ दृष्टिकोन ही त्यांची बलस्थानं आहेत. झुळूक नावाचा सदर त्या स्त्री मासिकात लिहायच्या. सतत 10 वर्ष चाललेल्या या सदरातील लेखांचे 3 पुस्तकं आलेली आहेत, 3 संग्रह आलेत. झुळूक, पुन्हा झुळूक आणि नवी झुळूक. 10 वर्ष सदर लिहिणं हा एक विक्रमच आहे. बालसाहित्याच्या बाबतीत जसं म्हटलं होतं की पूर्णपणे लहानांसाठीची अशी कादंबरी फारशी सापडत नाही, तसंच विनोदी साहित्याच्या बाबतीतही संपूर्ण विनोदी अशी मराठी कादंबरी आम्हाला तरी सापडली नाही. रमेश इंगळे उत्रातकर यांची निशाणी डावा अंगठा ही शिक्षण क्षेत्राचे वाभाडे काढणारी कादंबरी विनोदी अंगाने लिहिली आहे. इतर वेळी कादंबऱ्यांमधून तुरळक विनोद आढळतात. संपूर्ण विनोदी नाटकं, फार्स, दशावतारी नाटकं मराठीत लोकप्रिय आहेत आणि त्यांना परंपराही मोठी आहे. राम नगरकरांचे रामनगरी हे विनोदी ढंगाने लिहिलेले आत्मचरित्र अपवादात्मक आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात रामनगरीतला एक उतारा. रामनगरकर जातीने न्हावी होते. रामनगरीच्या प्रस्तावनेत पुलंनी लिहिलं आहे, बऱ्याच वर्षापूर्वी विनोदी लेखनामागला हेतू सांगताना मी म्हटलं होतं की दाढी गुळगुळीत व्हावी, पण ती करताना जखम होऊ नये आणि ज्याची दाढी झाली त्याला स्वच्छ झाल्यासारखं वाटावं. हे लिहिताना पुढे मागे खरोखरचा न्हावी माणूस विनोदी साहित्यात अशी काही करामत करून दाखवेल अशी कल्पनाही नव्हती. रामनगरकर या माणसाने कमालीच्या सहजतेने ही करामत करून दाखवली आहे. हे बघ दसऱ्या, इतर न्हावी आणि आमच्यात लई फरक आहे. वाजंत्री न्हावी, मशाली न्हावी यांच्यात आम्ही उजवे. त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार होणार नाही, होत नाही. किती झालं तरी आम्ही उजवे. आजोबा एखादा कीर्तनकार सांगतो तसा सांगता झाला. पण धामणे तेवढाच चिकाटीचा. तो आजोबाला सोडतोय होय. म्हणतो कसा, ज्या याला तुम्ही एवढे उजवे म्हणवतात त्याचं काहीतरी तर कारण असेलच की. कारण तुला सांगतोस ती कथा. नीट बैजवार ऐक, उगा मध्ये मध्ये बरवळू नकोस. आजोबाने बैठक नीट केली. दाढीचे 2 केस उपटले आणि सांगायला सुरुवात केली. धामण्या हरिदासाची कथा ऐकावी तसा बसला. आजा बोलला, तर बघ, परमेश्वराने प्रथम 2 माणसं निर्माण केली आणि त्यांना सांगितलं, बाबांनो आता भूतलावर जा आणि तिथं जी मानव निर्मिती होईल त्यांची चांगली सेवा करा आणि तिथेच सेवा करीत करीत दिवस घालवा. ह्या घ्या 2 वाट्या. देवाज्ञा घेऊन एक एक वाटी घेऊन दोघं निघाली. तेवढ्यात देवाला काहीतरी आठवलं. त्या दोघांना त्यांनी परत बोलवलं. अरे थांबा थांबा,
तुम्ही मानवाची सेवा करायला निघाले खरे, पण सेवा कशी करणार ते तरी कळू द्या. तसा त्यातला एक जण म्हणाला, देवा, मी तुझ्या नावाचा महिमा लोकांना सांगेन. तुझं नाव त्यांच्या तोंडी सतत राहील असं काही करीन. तुझ्या नावाची पूजा घरोघर करीन. त्या बदल्यात लोक जे मला देतील, जे काही देतील ते या वाटीत घेईन. त्यावर पोट भरीन. देव खुश झाला. छान छान. तू रे कशी सेवा करणार मानवाची? दुसऱ्याने देवाकडे क्षणभर पाहिलं. देव तर चित्रासारखा चिकना दिसत होता. त्यानं जोडीदाराकडे पाहिलं. त्याच्यात जटा वाढल्या होत्या, दाढी वाढलेली होती, हातात वाटी होती. ती त्याने देवापुढे केली. देवा, जरा पाणी द्या. देवाने करंगळी वर केली. त्यातून पाणी पडू लागलं. तेव्हापासून करंगळी वर करण्याची खूण जन्माला आली. त्यानं पाणी घेतलं. जोडीदाराला आपल्यासमोर बसवलं. वाटीतलं पाणी डोक्याच्या जटांना खसाखसा चोळलं. मग देवाकडून त्याच्या हातातलं सुदर्शन चक्र घेतलं. चांगली धार कोणत्या बाजूला आहे हे बघून डोक्यावरचे केस खरडायला सुरुवात केली. देव आणि जोडीदार आव असून बघत होते. काय होते ते निमूटपणे पाहत होते. जसे डोक्यावरचे केस खाली पडू लागले तसा देव बोलला, अरे सगळे केस काढू नको, त्याला भूतलावर जायचंय. त्याच्या डोक्याला केस होते याची निशाणी म्हणून एखादी तरी बट ठेव. देवाने विनंती केली म्हणून त्याच्या माथ्यावर एक बट ठेवून दिली, ती शेंडी. ती शेंडी ठेवून देवाची पूजा करणारा तो बामण. तशीच दाढी केली, अगदी देवासारखा सजवला आणि म्हणाला, देवा, मी भूतलावर जाऊन मानवाची अशी सेवा करणार. वाटी पुढे करून भीक नाही मागणार. माझ्या वाटीत पाणी तर सदा आबदाणी. मराठीतल्या एकमेव विनोदी आत्मचरित्रातला हा उतारा वाचला. 1983 साली मुंबईमध्ये पहिलं विनोदी साहित्य संमेलन झालं होतं. त्याचं उद्घाटन गंगाधर गाडगिळांनी केलं होतं. पुढे अनेक वर्षांनी मुंबईत माहीम इथे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने 2010मध्ये 3 दिवसांचं विनोदी साहित्य संमेलन भरवलं होतं. मराठी माणसांची विनोदाविषयीची धारणा अद्यापही टवाळा आवडे विनोद अशीच असावी. सध्या व्हॉट्सअपमुळे विनोद बरेच फिरत असतात, पण त्यात अनेक वेळा गेला विनोद कुणीकडे असं शोधावं लागतं. अत्र्यांच्या गुत्त्यात नारद या कथेत नारद मुनींच्या वेशातला नट देशी दारूच्या गुत्त्यात जातो आणि अख्खी बाटली घटाघटा रिचवतो. इतर लोक म्हणजे दारुडे, गुत्त्याचा मालक, तिथले पोरे त्याला खरा नारद मुनी समजून त्याच्या पाया पडतात, गाराणी घालतात. अशी धमाल चालते. आज जर अशी कोणी कथा लिहिली तर अनेकांच्या पिकलेल्या गळवासारख्या भावना दुखावल्या जातील आणि त्यातून काय व्हायला लागेल ते तुम्ही जाणताच. एकूणच विनोदाकडे बघण्याची आपली दृष्टी ऱ्हस्व झाली आहे. स्वच्छ मोकळेपणाने खिल्ली उडवणं, ती पचवणं अधिकाधिक जड होऊ लागलं आहे. जातीपातींचं राजकारण करून मुद्दाम विष पेरलं जातं. भावना अतितीव्र होऊ लागल्यात. स्वतःवर विनोद करणं दूरच, पण दुरान्वयानेही कोणी आपल्याबद्दल बोललेलं खपवून घेतलं जात नाही. समाजाच्या दोषांवर विनोदी अंगाने पण सडेतोड वक्तव्य करणारी असा अधिकार असलेली माणसंही उरली नाहीत. आणि मग विनोद म्हणून बाष्कळ, निस्सत्व, काहीतरी अंगविक्षेपी असं लोकांसमोर ठेवून त्याला रेकॉर्डेड खदाखदा हसण्याची जोड दिली जाते. या पातळीवर पोचणारा विनोद पाहिला की वाटतं, कुठे जाऊन पोचला महाराष्ट्र माझा. असो, थांबतो इथेच. आता यानंतर पुढचा कार्यक्रम चरित्र आत्मचरित्र विशेष असा करण्याचा आम्ही ठरवलं आहे. आमच्या आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी रूपदर्शन@yahoo.com या मेल आयडीवर आमच्याशी जरूर संपर्क साधावा. ग्रंथालयाच्या सर्व टीमचे नेहमीप्रमाणेच मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.